नमो नमः। आज आपण 9वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील सूक्तिसुधा मधील सगळे श्लोक म्हणूया। बघा, पहिला श्लोक। न चोरहार्यं न च राजहार्यं न भ्रातृभाज्यं न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्याधनं सर्वधनप्रधानम्। हा होता पहिला श्लोक। आता दुसरा म्हणूया। अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम्। आता तिसरा श्लोक म्हणूया। परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थमिदं शरीरम्। आता पुढचा चौथा म्हणूया। जाड्यं धियो हरति सिंचति वाचि सत्यं मानोन्नतिं दिशति पापमपाकरोति चित्तं प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिं सत्संगतिः कथय किं न करोति पुंसाम्। आता पाचवा म्हणूया। यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला क्रियाः। आता पुढचा म्हणूया। चातकस्त्री चतुरान् पयःकणान् याचते जलधरं पिपासया सोऽपि पूरयति विश्वंभसा हन्त हन्त महतामुदारताम्। आता सातवा म्हणूया। ते शतं हि वयं पञ्च स्वकीये विग्रहे सति परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पञ्चाधिकं शतम्। आता शेवटचा आठवा म्हणूया। पठकः पाठकश्चैव ये चान्ये शास्त्रवाचकाः सर्वे व्यसनिनो ज्ञेया यः क्रियावान् स पंडितः। तर बघा, अशा प्रकारे आज आपण सूक्तिसुधा यामधले सगळे श्लोक म्हटलेले आहेत आणि आपल्या चॅनलवर सूक्तिसुधामधल्या सगळ्या श्लोकांचा मराठीत अर्थाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तसंच सूक्तिसुधाच्या भाषाभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ अपलोड आहे। तो तुम्ही 9वीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सापडेल, तो तुम्ही पाहू शकता। आणि आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतो की श्लोकम पूर्णम शुद्धम च लिखत, म्हणजे श्लोक पूर्ण आणि शुद्ध लिहा। तर त्याच्यासाठी आपल्याला हे श्लोक पाठ केले पाहिजेत आणि पाठ केल्यानंतर ते तुम्ही न बघता लिहून सुद्धा बघण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून हलंत म किंवा जिथे विसर्ग वगैरे आहे ते व्यवस्थित लिहिल्या जाईल। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात। पुनर्मिलामः। धन्यवादः।